झी 24 तास एक पाऊल पुढे। तर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असलेले एन श्रीनिवासन हे स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चांगलेच गोत्यात आलेत। दरम्यान बीसीसीआयच्या अध्यक्षस्थानी नियुक्त होण्यापूर्वी श्रीनिवासन यांचा कोणकोणत्या क्षेत्रात दबदबा होता आणि क्रिकेट विश्वात त्यांची एंट्री कशी झाली यावर एक नजर टाकूया। 19 सप्टेंबर 2011 रोजी भारतातील सर्वोच्च क्रिकेट संस्था अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आणि एन श्रीनिवासन यांना लोक ओळखू लागले। इंजिनियर आणि यशस्वी उद्योगपती असलेल्या श्रीनिवासन यांच्या नावाचा दबदबा खरं तर बीसीसीआयचे अध्यक्ष होण्यापूर्वी औद्योगिक आणि गोल्फ क्षेत्रात होता। एका खासगी क्लबकडून खेळताना त्यांनी गोल्फ टीमची कॅप्टन्सी भूषवली होती। तर इंडिया सिमेंट या कंपनीचे श्रीनिवासन हे गेली 23 वर्ष उपाध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत। मग एवढ्या मोठ्या यशस्वी उद्योगपतीची क्रिकेटमधील एंट्री कधी आणि कशी झाली हा उत्सुकतेचा प्रश्न आहे। गोल्फचं वेड असलेले श्रीनिवासन हे क्रिकेटचे देखील तेवढेच चाहते आहेत। त्यांच्या या क्रिकेट प्रेमामुळेच त्यांचा क्रिकेट विश्वात प्रवेश झाला। स्पोर्ट्स ऍडमिनिस्ट्रेशनचं कौशल्य आत्मसात असल्यामुळेच सर्वात प्रथम 2008 मध्ये बीसीसीआयच्या सेक्रेटरीपदी त्यांची निवड झाली। यानंतर शरद पवारांच्या काळात त्यांनी बीसीसीआयच्या खजिनदार पदाचीही जबाबदारी सांभाळली आणि 2011 मध्ये ते बीसीसीआयचे 30वे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले। तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन याशिवाय आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्ज या टीमचे ते मालक आहेत। शहरातील एक मान्यवर म्हणून त्यांनी मद्रास शहराचं शेरीफ हे प्रतिष्ठित पदही भूषवलंय। श्रीनिवासन यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली, मात्र आयपीएल फिक्सिंग प्रकरणात त्यांचं नाव येऊ लागलं आणि यानंतरच त्यांना सारेजण खऱ्या अर्थानं ओळखू लागले। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।